महाडमध्ये जितेंद्र आव्हाड यांनी ज्या पद्धतीने मनुस्मृतीचा विरोध करण्यासाठी आंदोलन केलं, यामध्ये त्यांनी बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा देखील फोटो फाडलाय। त्यामुळे आज भाजप ठिकठिकाणी आक्रमक पवित्रा घेताना पाहायला मिळते। आपल्यासोबत भाजपचे नेते आहेत प्रवीण दरेकर, पण त्यांच्याशी बोलणार आहोत। जितेंद्र आव्हाड यांनी ज्या पद्धतीने आंदोलन केलं, ठिकठिकाणी भाजप आता आक्रमक झालंय, काय सांगाल? नाही, जितेंद्र आव्हाडाची या निमित्तानं नौटंकी महाराष्ट्रातील जनतेच्या समोर आलेली आहे आणि मनुस्मृतीच्या संदर्भामध्ये देवेंद्रजींनी भूमिकाही स्पष्ट केलेली आहे की अशा प्रकारचा कुठलाही समावेश त्या ठिकाणी केला जाणार नाही आहे, परंतु केवळ राजनैतिक नौटंकी करायची, समाजाच्या लोकांना आपल्याकडे आकृष्ट करण्यासाठी मी मोठा काही वाली या विषयाचा आहे, अशा प्रकारचं ढोंग जे या ठिकाणी मनुस्मृतीच्या निमित्तानं जितेंद्र आव्हाडांनी त्या ठिकाणी घेतलं होतं, त्याची पोलखोल आज त्या ठिकाणी उघड झालेली आहे। आणि भारतीय जनता पार्टीने संपूर्ण महाराष्ट्रात उत्स्फूर्तपणे त्या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे आणि जितेंद्र आव्हाडचा बुरखा टराटरा या ठिकाणी राज्यातल्या जनतेनं फाडलेला आपल्याला दिसेल। नक्कीच, पण ज्या पद्धतीने ते आरोप करतायत, बरेचसे आरोप त्यांच्यावर सुद्धा केले जात आहेत की चमकोगिरी आहे, पब्लिसिटी स्टंट आहे, त्यांना लोकसभेमध्ये कुठेही स्थान भेटलं नाही प्रचारामध्ये, त्यामुळे ते हे सगळं करतायत। नाही, जितेंद्र आव्हाड हा चमकोगिरीच आहे, कुठल्याही प्रकारचं वैचारिक अधिष्ठान नाही, कुठली भूमिका नाही, असाच कुठला तरी विषय काढायचा आणि चमकोगिरी करायची, त्याच्यामुळे भंपकपणा त्याचं दुसरं नाव जितेंद्र आव्हाड असं आहे आणि त्याच्यामुळेच आता त्याला त्याचे फोटो जाळतात, त्याच्यात पण आनंद होत असेल। म्हणजे कुठूनही विकृत मानसिकतेतनं हा माणूस वागतो आणि पब्लिसिटी हेच त्याचा अंतिम ध्येय आहे, परंतु आता तो पुरता महाराष्ट्रातल्या जनतेसमोर उघडा झाला आहे। मुंबई पदवीधर निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गट हे आमने सामने आलेत का, अशी चर्चा झडू लागली आहे। भाजपने शिवसेनेला नाशिकची जागा त्या ठिकाणी ऑफर केली आहे, अशी सुद्धा माहिती मिळते। काय नेमकं घडतंय? मला वाटतं जागा वाटपाचं अजून अंतिम मूर्त स्वरूप ठरायचं आहे। प्रत्येक पक्ष आपापला कॅन्डिडेट त्या ठिकाणी उभा करत असतो, राहत असतो, इच्छुक असतो। जसं लोकसभेला त्या ठिकाणी एकोप्यानं समन्वयातनं मार्ग काढला, तशाच पद्धतीचा विधान परिषदेमध्ये सुद्धा आमच्या महायुतीच्या घटक पक्षांच्या नेत्यांची चर्चा होऊन मार्ग निघेल। कुठल्याही प्रकारचं वितुष्ट विधान परिषदेवरून आमच्यात होईल असं वाटत नाही। पण यानंतर ठाण्यामध्ये अभिजित पानसे हे सुद्धा ॲक्टिव्ह मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळतं। त्यांची देखील उमेदवारी जी ती मनसेने त्या ठिकाणी जाहीर केली। ते म्हणतात की आता ठाण्यामध्ये MD ड्रग्सचा सुळसुळाट झालेला आहे, त्याबद्दल त्यांनी एक माहिती सुद्धा प्रसारित केली, काय म्हणाल? नाही, त्याने ती माहिती पोलिसांकडे द्यावी आणि योग्य ती त्याची दखल घेऊन कारवाई करण्याचं काम पोलीस प्रशासन त्या ठिकाणी करेल। आचारसंहिता लागलेली 48 तासामध्ये आचारसंहिता शिथिल होईल असं बोललं जात आहे। राज्यामध्ये दुष्काळी परिस्थिती आहे आणि बऱ्याच ठिकाणी पाण्याची कमतरता सुद्धा आहे, त्यामुळे सरकार यावर कशा पद्धतीनं उपाययोजना आखेल? मला वाटतं निवडणुका संपलेल्या आहेत, राज्यामध्ये भीषण दुष्काळ त्या ठिकाणी पडला आहे आणि मला वाटतं माणुसकीच्या धर्तीवर आचारसंहिता किंवा निवडणूक आयोग या संदर्भामध्ये शिथिलता देऊ शकतं। तशा प्रकारच्या शिथिलता यापूर्वी जेव्हा जेव्हा आपत्ती नैसर्गिक संकट आले तेव्हा दिल्यात, तशाच प्रकारच्या शिथिलता देण्याची मागणी सरकारनं केली आणि ती आयोग मान्य करेल आणि राज्यातल्या दुष्काळग्रस्तांना दिलासा मिळण्यासाठी सरकार त्या ठिकाणी गतीनं पावलं उचलेल। पुण्यातील ससून रुग्णालयामध्ये जो काही गैरप्रकार सुरू आहे, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री याबद्दल गंभीर दखल घेतील का? कारण विजय वडेट्टीवार यांनी आता एक गंभीर आरोप केला। ते म्हणतात की CMO कार्यालयाने डॉक्टर अजय तावरे यांची जी बदली आहे ती थांबवली होती। गंभीर स्वरूपाचा आरोप वाटतोय तुम्हाला? गेल्या आठवडाभर विजय वडेट्टीवार कुठल्या बिळात लपले होते त्याचा पहिला शोध घ्या। एवढे विषय महाराष्ट्रात धकधकत आहेत आणि विरोधी पक्षनेत्याचं अस्तित्वच दिसत नाही, शून्य अस्तित्व त्या ठिकाणी दिसतंय आणि त्यामुळे आता मी आहे हे दाखवण्याचा त्याचा प्रयत्न आहे आणि त्याच्यामुळे आणखी या ठिकाणी या विषयात कसं वातावरण गढूळ होईल हा प्रयत्न आहे। परंतु पहिल्या दिवसापासून सरकार या विषयामध्ये सतर्क आहे, दोषींवर कठोर कारवाई करेल। कालच देवेंद्रजींनी सांगितलं आहे
कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही, गय केली जाणार नाही, तशा पद्धतीने सरकार भूमिका घेत आहे. नक्कीच. पण विनायक काळे, डॉक्टर विनायक काळे यांनी जी माहिती दिली आहे त्यामध्ये ते म्हणतात की मुश्रीफांनीच त्या ठिकाणी त्यांची शिफारस केली होती आणि सुनील टिंगरे यांच्या शिफारीनुसारच अजय टावरे यांची नियुक्ती त्या ठिकाणी अधीक्षकपदी करण्यात आली. हे सगळं प्रकरण किती गंभीर आहे आणि आता एक एक करून खुलासे होत आहेत. मुश्रीफ म्हणतायत की ब्रह्मज्ञानी थोडी असतात नेते, याबद्दल अधीक्षकांनी सांगायला हवं होतं. किती गंभीर आहे हे सगळं? मला वाटतं ज्यावेळेला एखादा आमदार एखाद्या कामासाठी पत्र देतो त्यावेळेला मंत्री त्याच्यावर रिमार्क्स मारत असतो. तो काही एवढा खोलात त्या ठिकाणी जात नाही. परंतु मला वाटतं डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांनी असा रिमार्क्स मारताना किंवा मारल्यावर जर मंत्र्यांच्या निदर्शनास आणलं तर अशा प्रकारच्या गोष्टी होणार नाहीत. यापुढे काळजी संबंधित अशा गोष्टीतनं शिकून घेतील अशी मला अपेक्षा आहे. नक्कीच. एक शेवटचा प्रश्न आहे, राज्यामध्ये ज्या काही सध्या घडामोडी घडत आहेत, लोकसभेचे जे निकाल आहेत ते कशा पद्धतीचे असतील असं वाटतं? नाही, 100% या देशामध्ये निर्विवाद 400 पार मोदी साहेब त्या ठिकाणी करतील आणि तिसऱ्यांदा या देशाचे पंतप्रधान ते होतील आणि महाराष्ट्रात सुद्धा 40 पार कुठल्याही परिस्थितीत भारतीय जनता पार्टी आणि महायुती करेल. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. कॅमेरा पर्सन नरसिंगचा गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.